नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विठ्ठल जाधव पिटूची शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण बाबासाहेब जाधव यांच्याच शेतामध्ये आहोत. दुसऱ्या सीडनेटमध्ये त्यांनी शिमला मिरचीची लागवड केलेली आहे. पॅलेडियन नावाची व्हेरायटी आहे. 1 एकर क्षेत्रावर त्यांनी शिमला मिरचीसुद्धा लागवड केलेली आहे. आणि प्रशांत भाऊ कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पूर्ण शेती चालत असते. व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर उत्पादन बी चांगलं निघतं. गेली 3 वर्षापासून ते शिमला मिरचीची लागवड करतात आणि विक्रमी उत्पादन काढतात. तर शिमला मिरचीमध्ये उत्पादन काढायचं म्हणजे भरपूर काही शेतकऱ्यांनी आणि भरपूर काही लोक सांगतात की आम्ही 70 टन काढलं, 50 टन काढलं. पण त्यांना एक शब्द जरी विचारलं तर खर्च किती झाला शिमला मिरचीचं उत्पादन काढताना, हे तुम्ही त्या लोकांना एकदा विचारून घ्या. कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन काढणं ही प्रशांत भाऊची खासियत आहे. आणि पिशोर एरियामध्ये पोखरा योजनेअंतर्गत भरपूर काही शेडनेट लोकांनी केलेले आहे. पण योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांना शेडनेटमध्ये लागवड काय करायची आणि त्याला लागवड केलेल्या पिकांना खर्च किती लागतो याची माहिती नसल्यामुळे बरेचसे शेडनेट खाली पडून आहेत. आता यांनी 1 एकर क्षेत्रावरती 4 फुटाचे बेड पाडून मल्चिंग टाकून साधारणतः 1.5 फुटापर्यंत एक झाडाची लागवड केलेली आहे. एका बेडवर आपण बघू शकतो 2 झाडं लागवड झालेली आहे. आणि शिमला मिरचीची ही लागवड कधी झालेली आहे हे आपण प्रशांत भाऊला विचारूया. प्रशांत भाऊ, कधी लागवड झालेली शिमला मिरची? याला 25 दिवस पूर्ण झालेले आहे या लागवडीला. 25 दिवसाचा प्लॉट आहे. पॅलेडिन ही व्हरायटी यासाठी निवडली की याचं उत्पादन एका तोड्याला जवळजवळ 40 ते 45 क्विंटलपर्यंत आणि जास्तीत जास्त तो 60 ते 65 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज निघतं. म्हणून पॅलेडिन ही व्हरायटी आपण निवडलेली आहे. आणि ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की ही लवकर उत्पादन देऊन आणि जास्त दीर्घकाळ चालते. आणि सध्या याच्यावर थ्रिप्सचा आणि लाल कोळीचा अटॅक मोठ्या प्रमाणात झाला होता. शिमला मिरची जर लागवड करायची असली तर थ्रिप्स आणि लाल कोळी हे 2 कीटक आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे आणि याच्या फवारणी बी आपल्याला योग्य प्रकारे केल्या गेल्या पाहिजे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.